झेल टिपताना पाहायला भेटतोय. सोहम मात्र चांगली कामगिरी करताना पाहायला भेटतोय. पहिलाच फलंदाज बाद होताना पाहायला भेटेल तो सचिन. मात्र डगआउटच्या आश्रयाला सचिन डगआउटच्या दिशेने जात असताना आपल्याला पाहायला भेटतोय. नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय. दोन्ही संघाचा 12th मॅन गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला भेटतोय. शंकर नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय. पंच 3 षटक असतील याची नोंद घ्यायची आहे. शुभम आणि दीपक हे 2 पंच आम्हाला पाहायला भेटत आहेत. त्यांचा सुद्धा नक्कीच आभार व्यक्त करेन. दोन्ही संघांना सूचना असेल 3 षटकांचा सामना याची नोंद घ्यायची आहे. सेकंड लॉट्स सुरू झालेला आहे. पहिल्याच चेंडूवर विकेट प्राप्त होताना चला स्पीडअप घ्या, घाई करा. चांगला चेंडू आणि त्याच्यावर आक्रमण होताना पाहायला भेटे. एक्साकावर रिझन मध्ये चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी फरार. धावा भेटतील 4 चौकार आणि या 4 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. 4च या आकड्यावर जाऊन पोहोचलाय तो धावसंख्येचा परिक्रमा. अण्णा गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला भेटतोय. शंकरच्या बॅटमधून चौकार येताना पाहायला भेटतोय. सचिन दादा आरेकर हा चेंडू मात्र पाहायला गेलं तर एकच धाव अर्जित केली जाते. आयोजकाच्या भूमिकेत संतोष सावंत असतील, सचिन दादा आरेकर असतील, दीपक सावंत असतील, लक्ष्मण सावंत असतील, मच्छिंद्र सावंत असतील, विनोद सावंत असतील, गणेश सावंत असतील, ऋषिकेश सावंत. प्रत्येक आयोजक या ठिकाणी ही स्पर्धा पार पाडण्यासाठी आपल्याला पाहायला भेटतोय. एक चांगलं आयोजन शिवनेरी चषकाच्या अनुषंगाने पाहायला भेटतंय. यावेळेस पंचांकडे अपील करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु कोणतीही दाद या ठिकाणी गोलंदाजासाठी प्राप्त होताना पाहायला भेटत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता आणि धावफलक पाहायला गेलं तर 5 धावा धावफलकावर पाहायला भेटत आहेत. 4 चेंडू आणि 5 धावा. यावेळेस डिस्कर लेग रिझनच्या दिशेने कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होत होता, परंतु पंच धावा 2 धावा अर्जित केले जात आहेत. या 2 धावाने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. 7 या धावसंख्येवर 7 स्कोर कार्ड. हॅलो स्कोर पहिल्या षटकाकडे 11 धावा. चला स्पीडअप घ्या, घाई करा. 3 षटकांचा सामना राहणार आहे याची नोंद घ्यायची. शिवनेरी चषक 2024 याचं आयोजन आपण पाहतोय. दोन्ही संघांना पुन्हा एकदा विनंती असेल की आपला 12th मॅन
समोरच्या कक्षात पाठवायचा आहे. या ठिकाणी तुमचे फलंदाज तुमचे गोलंदाज नेमके कोण आहेत हे आम्हाला सुद्धा समजायला हवेत, कारण की आपण मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक ठेवलेलं आहे, मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक ठेवलेलं आहे. डावखुरा फलंदाज, चांगला चेंडू, बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क होताना पाहायला भेटला नाही. डॉट बॉल येताना पाहायला भेटतोय. शैलेश दुसरा षटक चालू असताना आपल्याला पाहायला भेटत. पहिल्या षटका अखेर धावसंख्या पाहिली तर 11 धावा डबलकडे येताना पाहायला भेटली. सचिन मात्र डगआउटच्या दिशेने पहिल्याचा चेंडूवर जाताना पाहायला भेटला. आता मात्र शैलेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला भेटतोय. यावेळेस आडवे बॅटले, चांगला फटका. काऊ कॉर्नर रिजनला खेळाडू आहे, क्षेत्ररक्षक आहे, चेंडूची फेक करतोय. 2 धावांचा प्रयत्न करत असताना मैदानात करताय काय, एक शॉट धाव, एकच धाव अर्जित केली. एवढे चांगले प्रयत्न करत असताना सुद्धा, एवढी चांगली मेहनत केल्याने केवळ एकच धाव. या एका धावने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. पहिला स्कोर कार्ड 12 धावा धावपलकडे येताना पाहायला भेटतायत. संपूर्ण आयोजन हे अगदी यशस्वीरित्या पार पडताना पाहायला भेटतायत. चला स्पीडअप घ्या, घाई करा. चांगला फटका, हेलिकॉप्टर उडवलाय, परंतु 4 धावांसाठी हा चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला भेटतायत. लॉफ्टेर फटका पाहायला भेटला, बॅटच्या मिडलला येऊन नक्कीच संपर्क झाला आणि त्याचा परिणाम 4 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होते संघाची 69 स्कोर कार्ड 16 धावा धावपलकर येताना पाहायला भेटतात. 3 षटकांचा सामना आहे. सर्व संघांना याची विनंती असेल की ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. सेकंड लॉट्स सुरू झालेले आहेत. नॉकआउटचे हे सामने आपल्याला पाहायला भेटतायत. हा ट्रॅकर, त्याच्यावर एक्स्ट्रा फटका, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण, विकेटचं पतन, दुसरा झटका लागतोय. तो डावखुरा फलंदाज शंकर मात्र डगआउटच्या आश्रयाला जात असताना पाहायला भेटेल. एकाच विभागातील हे सर्व संघ, परंतु एकाच वाडीतील दोन संघ आपल्याला पाहायला भेटतात. ते आमने सामने तारकेश्वर 11 आणि हिल टायगर पाबळवाडी हे दोन्ही संघ ग्रामीण भागामध्ये नक्कीच बिलॉंग असलेले आपले कित्येक खेडेगाव आज मोठ्या मोठ्या आयोजनात मोठे आयोजन करताना पाहायला भेटत आहेत. नक्कीच कौतुक करावं लागेल सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचं की पाटण तालुक्यातून पठार विभागातील युवकांसाठी एक हक्काचं व्यासपीठ उभं करून देण्याचं काम तुमच्या मार्फत होत आहे. सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे स्वतः सन्माननीय अध्यक्ष रामसाहेब सावंत या ठिकाणी स्पर्धा सुरू होण्यापूर्वी आयोजनात पाहायला भेटत आहेत. प्रत्येकाची मेहनत आहे, प्रत्येकाची कष्ट आहे. यावेळी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु लेगस्टिकच्या वरचा हा चेंडू आणि तदनंतर आलेला हा डॉट बॉल, चांगली लेंथ आणि चांगल्या लेंथचा हा चेंडू पाहायला भेटला. तदनंतर आलेला डॉट बॉल, चांगलं व्हेरिएशन, आउट कटर पाहायला भेटत आहेत. आजच्या दिवसामध्ये लेग कटर पाहायला भेटत आहेत. 4 चेंडू 4 षटकार पाहिले, 4 चेंडू 4 चौकार पाहिलेत. विकेट हॅट्रिक आतापर्यंत आपण पाहू शकलो नाहीये. ती सुद्धा आजच्या दिवसामध्ये पाहायला भेटेल अशी आशावादी भावना या ठिकाणी व्यक्त करतो. क्रिकेटचा हा रणसंग्राम, क्रिकेटचा थरार आपण अनुभवतोय. चांगला चेंडू, पुन्हा एकदा आउट कटर पाहायला भेटला. 2 षटका अखेर धावसंख्या संघाची 17 धावा. येणारे 6 चेंडू आणि किती धावा बनवतील आणि किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. चला स्पीडअप घ्या, घाई करा. 3च षटक आहेत. 3 षटक आपल्याला कमीत कमी 12 ते 15 मिनिटांमध्ये यशस्वीरित्या संपन्न करायची आहे, याची नोंद घ्यायची आहे. यानंतरचा सामना होईल
चांगला फटका, परंतु बॅटच्या मिडल स्टिकरला चांगलं यशचे रक्षण होताना पाहायला भेटते. विकेटचं पत्तानं. चला स्पीडअप घ्या, घाई घ्या. बॅटर मैदान दाखल व्हा लगेच. जाऊया मैदानात जिथे चौथं षटक, तिसरं षटक घेऊन गोलंदाज बॉलर्स नेम महेश तिसरं षटक चांगल्या पद्धतीने करत असताना पाहायला भेटतोय. नवीन बॅटर सुहास मैदानात दाखल होताना पाहायला भेटतोय. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 18 धावफलकावर येताना पाहायला भेटते. पहिल्या दिवसातील दुपारचं सत्र अजून बरेचसे सामने या ठिकाणी यशस्वीरित्या संपन्न करते. घाई करायची आहे. चला घाई करा, कारण आम्ही तुम्हाला सूचना करतोय, विनंती करतोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय पुन्हा एकदा. आता मात्र थोडस मिसफील होताना पाहायला भेटलंय. धावा मात्र अर्जित केल्या जाते ती 1. या एका धावने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल 19 या आकड्यावर. 99 स्कोर कार्ड 19 धावा. या सामन्यात आतापर्यंत एकही षटकार पाहायला भेटले नाहीये. लॉफ्टेड फटके पाहायला भेटतात. एकेरी दुहेरीने का होईना धावफलक पुढे जात आहे. हाफ ट्रॅकर त्याच्यावर पंच केलाय. चेंडू थांबणार नाही, चेंडू निघून जाईल. सीमा रेषा पार, षटकार. 6 धावा. आत्ताच म्हणालो की एकही षटकार पाहायला भेटला नाही आणि षटकार आला. माझी इच्छा फलंदाजाने यशस्वीरित्या पूर्ण केली. या 6 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होईल संघाची 25. 25 स्कोर कार्ड. चला स्पीडअप घ्या, घाई करा. 25 धावा धावफलकावर पाहायला भेटत आहेत. यावेळेस चांगला फटका, पुन्हा एकदा स्ट्रेट हिट, 1 बाउन्स, सीमारेषा पार. धावा भेटतील 4 4 4 चौकार. आणि या 4 धावांनी पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे जाईल 29 या स्कोर कार्डवर. 5 चेंडू आणि 29 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला भेटतंय. महेश याच्यावर मागील 2 चेंडूवर आक्रमण होताना पाहायला भेटत आहेत. क्रिकेटचा हा रणसंग्राम, क्रिकेटचा हा थरार आपण पाहतोय. सह्याद्री क्रिकेट असोसिएशन शिवनेरी बॉईज शिवनेरी चषक 2024. यावेळेस बॅटचा कोणताही संपर्क न होत लेगबाईच्या स्वरूपात ही धाव अर्जित केली जाते. 3 षटकाखेर धावसंख्येची संघाची 30 धावा बनवायच्या त्या 31. काय घडतंय काय बिघडतंय हे पाहूया. तोपर्यंत चला दुसऱ्या संघाने लगेचच मैदानात दाखल होऊन आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 18 चेंडू आणि 31 धावा बनवायच्या आहेत. या ठिकाणी सर्वांना एक सूचना असेल. सर्व कर्णधारांचं मी या ठिकाणी लक्ष वेधून घेतोय. सर्व कर्णधारांचं मी या ठिकाणी लक्ष वेधून घेतोय. जोगेश्वरी स्पोर्ट्स डफळवाडी, निमजाई क्रिकेट क्लब कळंबे, युवा क्रिकेट टीम जंगलवाडी, तिन्ही संघाचे कर्णधार समालोचन कक्षात त्वरित आपण दाखल व्हायचं आहे. जोगेश्वरी स्पोर्ट डफळवाडी, निमजाई क्रिकेट क्लब कळंबे, युवा क्रिकेट टीम जंगलवाडी, तिन्ही संघाचे कर्णधार आपण त्वरित मैदानाच्या समालोचन कक्षामध्ये त्वरित दाखल व्हायचं आहे. आणि फिल्डिंग टीमने आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्या. चला चेंडू उपलब्ध करा, चेंडू उपलब्ध करा. आपण पाहतोय शिवनेरी चषक 2024. 18 चेंडू 30 धावांची गरज आहे. काय घडतंय काय बिघडतंय हे पाहूया. मायक्रोफोनवर बोलवतोय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या.
चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. 18 चेंडू आणि 30 धावा बनवायच्या आहेत मित्रांनो. सेकंड इनिंगला सुरुवात होईल. क्रिकेटचा हा रणसंग्राम, क्रिकेटचा थरार आपण अनुभवतोय. सर्व आलेल्या संघांचं 18 चेंडू आणि 30 धावा, 31 धावा. चुकीची दुरुस्ती. पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. तुमचा 12th मॅन समालोचन कक्षात हवाय. समोरच्या संघाचा 12th मॅन आहे. 18 चेंडूंनी 31 धावा. काय घडतंय, काय बिघडतंय हे ऐकूया. मायक्रोफोनवर जोडले जातील आपल्यासोबत रोहित सूर्यवंशी. तुम्ही पाहत राहा श्रीइव्हेंट्सलाईव्ह.in च्या माध्यमातून शिवनेरी चषक 2024. अरे वा, विकेट. अशा पद्धतीने पहिला बॉल, पहिली विकेट. शैलेश आउट झाला, सागरने विकेट काढली. अशा पद्धतीने रंगतदार सामना चालू आहे. सर्वांचं लक्ष यूट्यूबवर लाईव्ह. 18 बॉल 31 धावा. थरारक सामना. पुढचा बॅट्समन DSP. शिवनेरी बॉयज जुगायवाडी भव्य ओरम क्रिकेट स्पर्धा 2024 शिवनेरी चषक पर्व दुसरे. सामना लवकरात लवकर चालू करावा. सर्वांनी नोंद घ्यायचे. आपलं ठरवलेल्या वेळेमध्ये आपला सामना चालू करून. पुढचा बॉल, सर्वांचं लक्ष वेधलंय. बघूया काय होतंय. आणि बॉल, मिस बॉल. चांगल्या पद्धतीचा रंगतदार सामना. आपल्या संघासाठी दोन्हीकडून कशा पद्धतीने दोघे जण दोन्ही प्लेयर आपल्या टीमसाठी काय करतायत ते बघूया. पुढचा बॉल पाठच्या दिशेने जातोय, गेला चौकार. थरारक शॉट. सर्वांचं लक्ष वेधलंय DSP. चला, सर्वांचं लक्ष आहे सामन्यावरती. रंगतदार सामना. 24 टीम मध्ये होणारा हा क्रिकेट महासंग्राम शिवनेरी चषक 2024 पर्व दुसरे. सर्वांचे योगदान आपल्या या असोसिएशनला लागतंय. सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पठार विभाग पाटण अंतर्गत. चला, सामना लवकरात लवकर चालू करावा. आपल्याला पुढचे पण सामने खेळवायचे आहेत. एवढे प्रेक्षक आपले ऑनलाईन बघतायत. इथे आपल्याला सर्व कोण कुठे कसं कसं खेळतायत ते बघतायत सर्व. सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यातून आलेली हे आपले सर्व मित्र. पुढचा बॉल बघूया काय होतोय. आणि बॉल, मिस बॉल. अशा पद्धतीने चांगल्या आपल्या टीमसाठी आपलं योगदान, प्रत्येक प्लेयर आपल्या टीमसाठी योगदान देतोय. पॉवर प्ले मध्ये बघूया काय होतंय. पुढचा बॉल मारलाय, मिस फिल्डिंग. आणि बॉल अडवलेला आहे प्रवीण यांनी. सर्वांचं लक्ष वेधलंय.
एवढ्या तळतळत्या उन्हामध्ये दोन्ही संघ जय विजयसाठी बघूया पुढचा बॉल. अंपायरचा ओके, ओव्हर समाप्त झालेली आहे. 5 रन या ओव्हरमध्ये आलेले आहेत. पहिली ओव्हर 1 विकेट 5 रन. चांगल्या पद्धतीचं आयोजन ह्या आणि याच्यानंतर आपले विजय साळुंके नावंजलेले कॉमेंटेटर आता कॉमेंट्री करतायत. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत सचिन. पहिल्या षटकाच्या संबंधित धावसंख्या आहे 5. 12 चेंडू 26 धावाचं समीकरण असेल. स्ट्राईकवरती आहेत DSP, त्यांना साथ देतील सोहम. पहिला चेंडू सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू. या ठिकाणी बॅट्समनला काही समजलं नाही. बीट करण्यात यश सचिन स्वतः कर्णधार. हॅलो, पुढील चेंडू सामना करतील DSP सीताराम. सुंदर असा ऑफ साईडला टोलला चेंडू. पाहूया क्षेत्ररक्षण. आणि हा बॉल जात आहे सीमारेषेवर. फील्ड करण्यात आलंय. 2 धावा घेण्यात यश DSP. 2 धावा. सुंदर क्षेत्ररक्षण. थोडस फिल्डरला लागलेलं आहे बहुतेक. सागर जाधव लंगडत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी चेंजेस या ठिकाणी. ऑफ साईडला एक अतिरिक्त फिल्डर. सामन्यातील तिसरा चेंडू. सामना करतील DSP. आणि DSP आणि लेग साईडला टोलला चेंडू. कार्पेटच्या सहाय्याने बॉल जात आहे. बॉल फील्ड केलेला आहे प्रवीण. एक धाव. सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी. तारकेश्वर 11 पाबवाडी विरुद्ध हिल टायगर. पाबवाडी दोन्ही संघ मातबर आहेत. पाहूया पुढील चेंडू. आणि हा खराब शॉट सोहम यांच्या बॅटमधून. DSP नाराज सोहम यांच्यावरती. अतिरिक्त धाव भेटली असती या चेंडूवर, पण बॅट लावल्यामुळे बॉल काउंट झालेला आहे. सचिन यांचा पुढील चेंडू. सामना करतील सोहम. आणि हा सुंदर असा टोलला चेंडू. स्टेटला बॉल खाली आहेत. सुहास यांनी सुंदर अशी झेल पकडलेले आहेत. झेल बाद होताना सोहम. सुंदर क्षेत्ररक्षण. सुहास मोरे. सोहम यांची जागा घेण्यासाठी येत आहेत अण्णा, जानेमाने बॅट्समन, हिल टायगर संघाचे बिग हिटर, विस्फोटक फलंदाज अशी ओळख आहे त्यांची. प्रवीण खुश झालेले आहेत सुहास मोरे यांच्यावर. त्यांच्या चेहऱ्यावर स्माइल आलेले. कॅचेस विन द मॅचेस. आणि तेवढेच मातब्बर फलंदाज मैदानात अण्णा. पुढील चेंडू. सामना करतील अण्णा. अण्णा यांनी सुंदर असा टोलला चेंडू. बॉल जात आहे सीमारेषे बाहेर. चौकार. विस्फोटक फलंदाज म्हणतात. यांनी अण्णा यांनी दाखवलेलं आहे पहिल्याच बॉलवरती. बॉल पटवलेला आहे बाउंड्री रेषे बाहेर. 2 ओव्हरच्या षटकांची धावसंख्या आहे 12.
हिल टायगर संघाला जिंकण्यासाठी 6 बॉल 19 धावांची गरज असेल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 12. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळत आहे. दोन्ही संघांनी चांगली गोलंदाजी केली आहे, कमी धावात रोखलेलं आहे आणि त्याच धावा डिपेंड करण्यात तारकेश्वर 11 प्रयत्न करत आहे. पण मैदानात आहेत विस्फोटक फलंदाज अण्णा. ही मॅच जर जिंकायची असेल तर अण्णा यांना स्ट्राईकवर राहायला लागेल. जास्तीत जास्त बॉल खेळावे लागतील. 3 बिग हिट पाहिजेत आणि 3 चांगले चेंडू लागतील मॅचमध्ये. दोन्ही संघाला जिंकायचे असेल तर 3 डॉट किंवा 3 हिट मॅच आपल्या पारड्यात करायची असेल तर दोन्ही संघाला चांगली एकाला फलंदाजी तर एकाला गोलंदाजी करावी लागेल. जो चांगला खेळेल तो जिंकेल. शेवटचं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन जातात शंकर. शंकर यांचा सामना करतील DSP हिल टायगर संघाचे कर्णधार. स्वतः खांद्यावर दोरा घेऊन पाहूया हिल टायगर संघाचे कर्णधार काय करतात. संघासाठी पहिला चेंडू दिशाहीन चेंडू, अतिरिक्त धाव, 1 धाव. धावसंख्येमध्ये भर 1 धावाने होताना धावसंख्या जात आहे 13. 6 बॉल 18 चेंडूचं समीकरण. 6 चेंडूमध्ये 18 धावांची गरज हिल टायगर संघासाठी. पुढील चेंडू शंकर यांचा सामना करतील DSP. पुन्हा एकदा अतिरिक्त दिशाहीन गोलंदाजी या ठिकाणी आणि या ठिकाणी धावबाद होताना DSP. मेडिकल किट आतापर्यंत एकही चेंडू झाला नाही. वाईट चेंडूवरती 1 अतिरिक्त धाव घेताना फलंदाज धावबाद झालेला आहे आणि त्याची जागा घेण्यासाठी येत आहेत पप्पू. तेवढेच विस्फोटक फलंदाज पप्पू उर्फ महेश उर्फ पप्पू, जानेमाने फलंदाज टायगर हिल टायगर संघाचे. विस्फोटक फलंदाज दोन्हीही मैदानात आहेत. 6 चेंडू 17 धावांचं समीकरण. अशक्य असं काहीच नाही. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. काहीही होऊ शकतं. पुढील चेंडू शंकर यांचा सामना करतील अण्णा. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव, दिशाहीन गोलंदाजी, सलग 3 वाईट. सहा चेंडू 16 धावांचं समीकरण. अजून एकही चेंडू झालेला नाही. अतिरिक्त धावांची भर या ठिकाणी. सुंदर अशी पुन्हा एकदा खराब गोलंदाजी या ठिकाणी. वाईटच्या स्वरूपात अवंतर 4 धावा देताना शंकर. गोलंदाजीवरती नाराज कर्णधार. या ठिकाणी गोलंदाजीमध्ये चेंज झालेले आहेत. अलेक्स लक्ष्मण टॉस. अलेक्स यांचा पुढील चेंडू ऑफ साइडला सुंदर असा टोलला चेंडू. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. पहिली धाव पूर्ण. दुसरी धाव अंपायर डिसिजन. बहुतेक बॅट्समन धावबाद झालेला आहे. पुढील होणारा सामना युवा क्रिकेट टीम जंगलवाडी विरुद्ध जोगेश्वरी स्पोर्ट्स डपवाडी. टॉस होत आहे. टॉस करतील रवी सावंत, जुगावाडीचे माजी खेळाडू. टॉस विन डप्पावाडी यांनी टॉस जिंकलेला आहे. तर आपलं निर्णय लवकरात लवकर गावाचा या ठिकाणी. बॅट फर्स्ट जोगेश्वरी स्पोर्ट्स यांनी बॅटिंग केले.
17 धावा झालेल्या आहेत या ठिकाणी. 14 धावांची आवश्यकता. पाच चेंडू 14 धावांचं समीकरण. विस्फोटक फलंदाज मैदानावर आहेत अण्णा. या संघाची मदार सर्वी त्यांच्यावर असेल. त्यांना साथ देण्यासाठी आले निलेश. लक्ष्मण यांचा पुढील चेंडू सामना करतील अण्णा. अण्णा यांनी सुंदर असा टोलला चेंडू लेग साईडला पाहूया या ठिकाणी फील्ड होतो की नाही. बॉल जात आहे 1 बाउन्स. चौकार, खणखणीत चौकार. 4 चेंडू 10 धावांची गरज. समीकरण 4 चेंडू 10 धावा विजयासाठी. हिल टायगर संघाकडून फलंदाजीची जबाबदारी अण्णा यांनी सांभाळलेली आहे. आपल्या बॅटमधून चौकारांची बरसात करते या ठिकाणी लक्ष्मण. पाहूया कमबॅक करतात की नाही. पुन्हा लेग साईडला टोलला चेंडू. चेंडूवर येत आहेत शंकर. तेवढी चांगले सुंदर क्षेत्ररक्षण, चांगलं फिल्डिंग, पण 2 धावा घेण्यात यश अण्णा यांना. 3 चेंडू 8 धावांची गरज. सामना कंपल्सरी चेस असेल. दोन्ही संघांनी ध्यानात घ्यायचं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना कर्णधार. पुढील चेंडू 3 चेंडू 8 धावांची गरज. लक्ष्मण फिल्डिंग मध्ये चेंज करताना. लक्ष्मण यांचा पुढील चेंडू सामना करतील अण्णा. सुंदर अशी गोलंदाजी, पण बीट करण्यात यश. पाहूया या ठिकाणी धावबादचा चान्स. आणि या ठिकाणी धावबाद होताना निलेश. निर्धाव चेंडू 2 चेंडू 8 धावांची गरज. यानंतर होणारा सामना युवा क्रिकेट टीम जंगलवाडी विरुद्ध 2 चेंडू 8 धावांची गरज. युवा क्रिकेट टीम जंगलवाडी विरुद्ध जोगेश्वरी स्पोर्ट्स डप्पवाडी. डप्पवाडी संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर जंगलवाडी संघाने या मॅच नंतर आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. स्पीडअप घ्यायचा आहे. थोडंसं सहकार्य करायचं आहे कमिटीला. लक्ष्मण यांचा पुढील चेंडू सामना करतील अण्णा. आणि अण्णा याने उंच असा टोलला चेंडू. पाहूया बॉल जात आहे सीमा रेषे बाहेर. 6 धावा. खणखणीत षटकार. 1 चेंडू 2 धावांची गरज. समीकरण 1 चेंडू 2 धावा. विजयासाठी आवश्यकता 2 धावाची. सामना कंपल्सरी चेस आहे. टाइमपास करू नका प्लीज. स्पीडअप घ्यायचं आहे. एक चेंडू 2 धावांची आवश्यकता. लक्ष्मणांचा चेंडू. विजयासाठी हिल टायगर संघाला 2 धावांची गरज. शेवटचा चेंडू. थोडंसं फॉल ऑफ मध्ये अमलिंग झाल्यामुळं बॉल टाकलेला नाही. पुढील चेंडू लक्ष्मण यांचा सामना करतील अण्णा. अण्णा याने मॅचचं पारडं झुकवलेलं आपल्या बाजूने. पाहूया शेवटचा चेंडू. आणि हा निर्धाव चेंडू. डॉट चेंडू. आणि हा संघ विजेता झालेला आहे हिल तारकेश्वर